हाय मित्रांनो, मी कल्पेश गावड आणि आज चाललोय मी इको विलेज आणि गणपती मंदिर पाचमाळ आणि हिडन टेम्पल आहे ते तिकडे आम्ही जाणार आहोत. दाखवतो पुढे तुम्हाला आम्ही काय काय बघणार आहोत. आणि हा आहे आमचा सफाळे घाट. बघा मस्त हिरवाईने भरलेला आहे आणि आम्ही चाललो आता वाड्या साईडला. मी सफाळे घाट उतरतोय. हे बघा मी आलोय पारगावपर्यंत पोचलोय. हा आहे आमचा पारगावचा ब्रिज आणि हा आहे समुद्रमय नदी आहे लहानची. हे बघा मी आलोय पेट्रोल भरायला पारगाव पेट्रोल पंपावर. आणि मित्रांनो आम्ही करतोय नाश्ता आणि आम्ही आलोय ते हायवेच्या बाजूला एक हॉटेल आहे काठियावाडी, तिकडे नाश्ता करायला आलोय. हे बघा आमचा नाश्ता. आम्ही पोचलोय हायवेला. हा बघा हायवे. आता आम्ही हायवेच्या खालून चाललो हिडन टेम्पल पाचमाळ गणपती मंदिर तिकडे चाललो आहे आम्ही. पुढे दाखवतो तुम्हाला. हाय मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. आलो आहे आम्ही हिडन टेम्पलला. काय भारी आहे एकदम, जन्नत आहे भाई. हिडन टेम्पल पाचमाळ गणपती मंदिर. हे बघा बाजूला किती सुंदर आहे. देख मस्त बघण्यासाठी केलं. हे बघा झाडं वगैरे मस्त लावलेत त्या लोकांनी आणि खूप पब्लिक येते इकडे. आता खूप फेमस झाले मंदिर. भारी आहे एकदम, मला तर खूप आवडलं. आता जातोय आम्ही आतमध्ये. मला दाखवतो आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती मस्त एकदम मोठी मूर्ती. चल दिवाकर आरामशी. हे बघा पहिले इकडून बघा. वाव मस्त एक नंबर. खूप छान मंदिर आहे, मला तर खूप आवडले. हे बघा मस्त कलरफुल मंदिर. इकडे काहीतरी आहे, पोरं बघत आहेत. हा मासे बघा. हे बघा मासे दिसतात का? हे बघा भारी बनवलं एकदम मस्त. म्हणजे थंडगार आहे आणि मस्त हिरवई पण आहे. पावसाळा संपत आलाय त्यामुळे हिरवं आणि बाजूला नदी पण आहे. चला मंदिरात जाऊया. योगराजा. हे बघा मस्त गणपती मंदिर किती छान बनवलं आहे बघा. मस्त लावलेलं आहे, लाईट वगैरे आहे आणि मूर्ती बघा किती छान आहे. हा बघा मंदिराचा गेट आणि हे आहे मंदिर. हे बघा मंदिराच्या जवळ खूप चांगला व्ह्यू आहे. नदी बघा, लोक कपडे धुतात मस्त. आणि इकडे मासे पण आहेत. थोडा पाणी घाण आहे माशांचा. आणि ते बघा किती मासे दिसले का? पोरं काहीतरी टाकतात खायला. आणि भाई मंदिर एक नंबर आहे, एवढं भारी ना. तुम्ही पण इकडे व्हिजिट करा. बघा मस्त गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे. नंतर दाखवतो परत एकदा तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती. आणि नदी भारी आहे, असं वाटतं की आत्ताच पोहायला जाऊ इकडे. पण जाऊ दे, आम्हाला अजून दुसरीकडे आम्हाला इको विलेजला पण जायचं आहे. हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती भारी बनवली मस्त आहे एकदम. मंदिर पण हे बघा, मूर्ती आहे मस्त एक नंबर आहे. आम्ही आलोय अंबिवलीला आणि इथे बघा किती सुंदर लोकेशन आहे बघायला. मस्त नदी आहे, भारी आहे पोहण्यासाठी, भारी आहे. हे बघा किती मस्त. माझे मित्र फोटोशूट करतात. तो बघा टायटॅनिकमध्ये आलाय माझा मित्र. हे बघा मस्त सुंदर लोकेशन आहे. कुठलं गाव आहे, गावाचं नाव पण मला माहिती नाही. ते बघा मस्त बंगलो इकडे, भारी आहे एकदम. हे बघा आम्ही आलो इको विलेजला. पाचमाळ टेम्पल करून आलोय. हे बघा इथे पण भारी नजारे आहेत. पावसाळा झाला ना काय डोंगर आहेत नाही, ते खूप धबधबे वाहत असतात पुढे. हे बघा हे पण आहे मदन मोहन टेम्पल, पण तिकडे काम चालू आहे त्यामुळे थोडी मजा कमी झाली. तिकडे खूप मजा आहे, लोक नाचतात वगैरे. हे बघा मस्त फोटोसाठी, फोटोशूटसाठी भारी आहे. एक नंबर आहे भाई इको विलेज. आम्ही कधीच ठरवलेलं का आम्ही इकडे येणार आहे.
कशी फुलं आहेत मस्त. हे मंदिर दाखवते तुम्हाला. दिसतोय का? अजून आम्ही आता पुढे जाणार आहोत. हे बघा इकडे खाली मासे सोडलेत पाण्यात. हे बघा कसे मासे आहेत. भारीच आहेत ना मासे. बघ किती आहे बघ. हिरवाई आहे. हे बघा हिरवाई. इको गोवर्धन विलेज. मस्त झाडं लावलेत इकडल्या लोकांनी. भारी आहे एकदम. बघण्यासारखं मस्त. कोणाला यायचं असेल तर वाड्या साईडला आहे हे इको गोवर्धन विलेज. हे बघा किती मस्त मासे आहेत. अरे रुक ना, तू काय फोटो के लिए आया है क्या? भाई किती भारी मासे आहेत आणि किती मस्त बनवले बघण्यासाठी. भाई इकडे कमी आहेत मासे, तिकडे खाली पण खूप आहेत. ब्रिज आहे ते बघा मस्त बनवले. फुलं बघा मस्त एकदम भारी फुलं वगैरे. भारी आहे भाई बघायला. एक नंबर.